नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 27वा दीक्षांत समारंभ दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे भूषवणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे कुलपती दत्तात्रय भरणे हे दीक्षांत समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभास भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक तथा कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे DARE माजी सचिव डॉक्टर मंगला रॉय हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत अभिभाषण करणार आहेत. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, डॉक्टर विलास खर्चे, डॉक्टर संजय भावे, डॉक्टर नितीन पाटील यांच्यासह विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती यावेळी राहणार आहे. दीक्षांत समारंभात 2024-25 या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकूण 2968 स्नातकांना पदवी अनुग्रहित करण्यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे 44 पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे 333 स्नातक आणि पदवी अभ्यासक्रमाचे 2591 स्नातकांचा समावेश आहे. याचबरोबर शेती उद्योगामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फार्मर फेलो अर्थात शेतकरी शास्त्रज्ञ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. विद्यापीठाने आत्तापर्यंत 68,989 पदवी स्नातकांना, डिप्लोमा शिक्षण घेतलेल्या 60,000 विद्यार्थ्यांना असे एकूण 1,28,989 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. या दीक्षांत समारंभात 2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने आणि दात्यांनी निश्चित केलेल्या सुवर्णपदके, रौप्य पदके आणि रोख पारितोषिक पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यात एकूण 63 पदके आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. 14 विद्यापीठ सुवर्णपदके, दात्यांकडून देण्यात येणारे 11 सुवर्णपदके, 1 रौप्य पदक आणि 12 रोख पारितोषिकांचे वितरण देखील करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 27 पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा यात समावेश असेल. मराठवाडा कृषी विद्यापीठाने या वर्षीपासून शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रथमच यावर्षी या दीक्षांत समारंभासाठी नेहमी असणारा ड्रेस कोड अर्थात गणवेश हा बदलण्यात आल्याचं डॉक्टर इंद्रमणी यांनी सांगितलं. मागील 52 वर्षाच्या काळामध्ये विद्यापीठाने केलेली प्रगती पाहता विद्यापीठाला A ग्रेड हा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राच्या विद्यापीठामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पहिला नंबर असल्याचं अभिमानानं डॉक्टर इंद्रमणी यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेत संचालक शिक्षण डॉक्टर भगवान आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर राकेश आहिरे, नियंत्रक अनंत कदम, उपकुलसचिव डॉक्टर गजानन भालेराव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख, सहाय्यक कुलसचिव सुरेश शिवराळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शंकर गणपतपुरी यांनी केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.